हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसतात? ह्या दोन भावापैकी कोण भाऊ 5 स्टार मध्ये होता, कोण भाऊ आपल्या बंगल्यावर त्या ठिकाणी होता? लोकांसाठी हे कधी झटलेलं नाही। रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायचा ना। मुंबईकरांशी काय लेनदेन आहे? मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे? मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते। हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसतात? ह्या दोन भावापैकी कोण भाऊ 5 स्टार मध्ये होता, कोण भाऊ आपल्या बंगल्यावर त्या ठिकाणी होता? लोकांसाठी हे कधी झटलेलं नाही आणि म्हणून लोकांनी ठरवलंय, तुमको कभी देखा नहीं, तुमको कभी परखा नहीं, तुम्हें वोट देंगे नहीं। त्यांनी असं देखील म्हटलंय की सातत्याने टीका होते की ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, परंतु ही आमच्या किंवा ठाकरे कुटुंबाच्या नाही तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे, म्हणून आम्ही एकत्र आलो। हेच फेक नरेटिव्ह प्रयत्न त्यांनी 2014ला केला। मतदारांनी त्यांना झिडकारलं। याच पद्धतीच्या भावनात्मक मुद्द्यांवर 2017ची निवडणूक उद्धवजी लढले, मतदारांनी त्यांना झिडकारलं। पुन्हा एकदा तोच प्रयोग करतायत। आजही दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचा पक्ष अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसलेले आहेत। जणू काही आम्ही म्हणजेच मराठी, आम्हीच म्हणजे मुंबई, आम्ही म्हणजेच मुंबईकर या भावनेतने ते बोलतायत आणि अहंकार